नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसापासून माझे व्हिडिओ रेग्युलर नाहीत. यशस्वी होण्यासाठी तुमची जिद्द तुमच्या संकटांपेक्षा मोठी असली पाहिजे. कारण नशीब कधीही बदलू शकतो, पण कष्टाने मिळवलेलं साम्राज्य कधीच संपत नाही. पैसा कमवणं ही काळाची गरज आहे, पण स्वतःचं नाव कमावणं ही तुमची जिद्द असायला हवी. खिशातले पैसे कोणालाही श्रीमंत बनवतात, पण विचारांची श्रीमंती माणसाला महान बनवते. चला तर मग आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे एक उपवासाचा वेगळा पदार्थ. त्यासाठी मी आधी कुकरमध्ये पाणी तापवून घेणार आहे आणि सर्व साहित्य सुद्धा काढून ठेवलेले आहे. आज आजीबाबांची एकादशी असल्यामुळे त्यांच्यासाठी मी उपवासाचा रताळ्याचा शिरा बनवणार आहे. त्यासाठी मी हे सर्व साहित्य आधी काढून घेतलेले आहे. त्यासाठी मी घेतलेले आहे दूध, वेलची पावडर, काजू बदाम, साजूक तूप, अर्धी वाटी साखर आणि अर्धा किलो रताळे. सध्या आता महाशिवरात्र जवळ असल्यामुळे बाजारात रताळे भरपूर प्रमाणात आलेले आहे. हे रताळे मी आता अर्धा तास पाण्यात बुडवून ठेवणार आहे. भिजल्यामुळे त्याला लागलेली माती सर्व निघून जाईल. हे बघा, आता मी पाण्यात टाकून ठेवणार आहे आणि त्याचे आजूबाजूचे देठ सुद्धा कापून घेणार आहे. रताळे अर्धा तास भिजल्यानंतर परत एकदा 2-3 पाण्याने मी ते स्वच्छ धुवून घेणार आहे आणि बाजूला ठेवलेल्या कुकरमध्ये गरम झालेल्या पाण्यामध्ये रताळे शिजण्यासाठी ठेवणार आहे. आता मी सर्व रताळे कुकरमध्ये टाकून घेणार आहे आणि झाकण लावून 3 शिट्या घेणार आहे. कधीतरी आपल्याला गोड खावेसे वाटते तेव्हा सुद्धा हा शिरा करून पाहिला तरी चालेल. आता मी कुकरचे झाकण लावून कुकर चांगला बंद करून घेणार आहे आणि अगदी 5 ते 10 मिनिटातच आपले रताळे शिजून तयार होतात. हे बघा, आता कुकरच्या 3 शिट्या आपल्या झालेल्या आहेत. 5 मिनिटात कुकर थंड झाल्यावर मी आता कुकर उघडून घेतलेला आहे. हे बघा, आपले रताळे आता शिजून तयार झालेले आहेत. चाळणीत काढून घेतल्यानंतर रताळे 10 ते 15 मिनिटात अगदी गार होतात. गार झाल्यावर याची सर्व साली मी आता काढून घेणार आहे. तुम्ही ते बटाट्याच्या सोलरने काढले तरी चालतील. उपवास म्हटलं की आपण साबुदाणा किंवा वरीचा भात खातो, पण काहीतरी गोड आणि पौष्टिक खायची इच्छा असेल तर हा रताळ्याचा शिरा हा उत्तम पर्याय आहे. अगदी मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा हा शिरा खूप छान लागतो. आता माझी सर्व रताळी सोलून झालेली आहेत. ती मी आता किसणीने चांगले किसून घेणार आहे. रताळे किसणीने किसून घेतल्यामुळे शिऱ्यामध्ये गाठी राहत नाही आणि तो एकसारखा होतो. किसून घेतल्यामुळे त्यात गाठी नसल्यामुळे आपल्याला शिरा छान कढईमध्ये परतवता येतो. हे बघा, आता किसणीने सर्व रताळी अगदी किसून झालेले आहे. हे सर्व मी आता हातानेच चांगले एकत्र करून घेतलेले आहे. आता ही कढई मी अशीच गॅसवर ठेवणार आहे. गॅसवर कढई ठेवल्यावर कढई अगदी थोडी मंद आचेवर तापल्यावर त्यात मी घेतलेले साजूक तूप टाकून घेणार आहे आणि हे तूप गरम झाल्यावर लगेच चांगले एकसारखे परतवण्यास सुरुवात करणार आहे. हे रताळे बराच वेळ परतवत राहावे.
अगदी 5-6 मिनिटे परतवून झाल्यावर या रताळ्याचा रंग बदलण्यास सुरुवात होतो. थोडा रंग बदलला की आणि छान सुवास आला की कीस आपले चांगले परतवून झालेले आहे असे समजावे. आता यामध्ये मी दूध टाकून घेणार आहे. दूध टाकून झाल्यावर रताळे चांगले परतवून घेणार आहे. हे बघा किती छान परतवून झाले ते. हे सर्व चांगले परतवून झाल्यावर त्यात मी आता काजू बदाम म्हणजेच ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे. त्यानंतर वेलची जायफळ पावडर सुद्धा टाकून घेणार आहे आणि हे चांगले मी परतवून घेणार आहे. सर्वात शेवटी मी त्यात अर्धी वाटी साखर टाकणार आहे. हे बघा ही साखर मी त्यात घातलेली आहे आणि परत एकदा सर्व चांगले परतवून घेणार आहे. तुमच्या घरात जर अगदी वयस्कर लोक असतील आणि ते उपवास करत असतील तर त्यांच्यासाठी हा रताळ्याचा शिरा एकदा नक्कीच करून बघा, किंवा तुम्हाला हा शिरा करायला काहीच हरकत नाही. तुम्ही वरून सुद्धा थोडे चमचाभर तूप यावर घालू शकता. यामुळे शिरा अगदी मऊसूत होईल. आता आपला शिरा पूर्ण तयार झालेला आहे. तो मी थोडा वेळ अगदी वाफ घेण्यासाठी झाकून ठेवणार आहे. झाकून ठेवल्यामुळे त्याला एक छानशी वाफ येईल. तुम्ही सुद्धा तो नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.